महालक्ष्मी रेसकोर्स मंडळी मुंबईतलं अत्यंत मोक्याच्या ठिकाणी अश्वशर्यतींसाठी वापरण्यात येत असलेला मोकळा भूखंड, तब्बल 250 एकरवरचा हा पसारा आणि तिथं वावरही अत्यंत उच्चभ्रू व्यक्तींचा। याच महालक्ष्मी रेसकोर्सच्या भूखंडावरून आता राजकारण रंगलंय। ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर एक गंभीर आरोप केलाय आणि त्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्सचा भूखंड कोण गिळू पाहतंय आणि ही जागा घशात घालण्यासाठी टपून बसलेला तो बिल्डर आहे तरी कोण, असे प्रश्न विचारण्यात येत आहेत। पाहूयात त्याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाचा खास रिपोर्ट। मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलंय। सरकारच्या जवळ असणाऱ्या बिल्डरकडून ही जागा बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। वरळी आणि महालक्ष्मी दरम्यानची मोक्याची जागा आहे महालक्ष्मी रेसकोर्सची, जी जागा पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे कारण शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या संबंधी काही आरोप केलेले आहेत। ही संपूर्ण महालक्ष्मी रेसकोर्सची जागा 226 एकरची आहे आणि ही जागा राज्य सरकारच्या एका जवळच्या बिल्डरकडून बळकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणचं जे संबंधित व्यवस्थापन आहे त्यांच्यावर दबाव या बिल्डरकडून टाकला जातो, त्यांना धमकवलं जातंय आणि या जागेवर कमर्शियल स्पेससाठी वापर केला जाणार, त्याशिवाय बिल्डिंग्स शिवाय काही हॉटेल्स उभारण्याचा डाव असल्याचं त्यांचं असं म्हणणं आहे। शिंदे गट आणि भाजपची बेकायदेशीर राजवट पुन्हा एकदा महालक्ष्मी रेसकोर्सची जागा ताब्यात घेऊ इच्छित आहे। या जागेवर हॉटेल इमारती उभारण्याचा डाव आहे। बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांचा एक बिल्डर मित्र रेसकोर्स व्यवस्थापनाला धमकावतोय। काही जागा रेसकोर्सला दिली जाईल, बाकीची जागा विकासाच्या नावाखाली काढून घेतली जाईल। जेव्हा सरकार 226 एकरची खुली जागा इतर बिल्डरांना विकतील तेव्हा मुंबईची काय अवस्था होईल याचा विचार करा। शहर लुटू पाहणाऱ्या या लोकांना आपण मुंबईकर म्हणून विरोध केला पाहिजे, असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलंय। आज आदित्य ठाकरे यांनी त्याच्यावरती जो स्फोट केलेला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे। संपूर्ण महाराष्ट्र, मुंबई अशा प्रकारे लुटण्याचा आणि बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि शिवसेना तो होऊ देणार नाही। आदित्य ठाकरे काय बोलतात हे अत्यंत मोठा विनोद आहे। त्या ठिकाणी अम्युजमेंट पार्क करायची घोषणा सुद्धा तेच करतात। उद्धव साहेब सुद्धा तीच घोषणा करतात, प्रत्यक्षात काही करू शकत नाही कारण ते कोणावर फिरतात। तुम्ही बघा ना, त्यांच्या गाडीमध्ये कोण असतात, सगळे धनदांडगे असतात। त्याच्यामुळे आम्ही गोरगरिबांचा विचार करतो, ते धनदांडग्यांचा विचार करतात, त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखणं स्वाभाविक आहे। आदित्य ठाकरेचे वडील मुख्यमंत्री असताना तीच जमीन कोणी मागणी केली होती मला विचारा ना। मुंबईच्या कानाकोपऱ्यात हे ठाकरे लोक प्रयत्नशील होते रेसकोर्सची गिळकृत करायला जमीन, त्यामुळे काय असेल स्पष्ट बोल ना म्हणा। 2013 साली महालक्ष्मी रेसकोर्सशी संबंधित करार संपुष्टात आला। त्यानंतर राज्य सरकारने रेसकोर्सची मालकी आपल्याकडे घेतली। मधल्या काळात मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये याच महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर थीम पार्क साकारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। मागील वर्षी मुंबई महापालिकेकडून थीम पार्क या रेसकोर्सवर तयार करण्याचा प्रयत्न देखील सुरू झाला। जानेवारी 2023 मध्ये मुंबई महापालिकेने राज्य सरकारला एक पत्र दिलं। महालक्ष्मी रेसकोर्सची 226 एकरची जागा मुंबई महापालिकेला हस्तांतरित करण्यात यावी अशी मागणी पालिकेने सरकारकडे केली। आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेची रेसकोर्सच्या 226 एकरपैकी 30% जागेवर मालकी आहे, तर उर्वरित 70% जागेवर राज्य सरकारची मालकी आहे। त्यामुळे थीम पार्क साकारायचा असेल तर संपूर्ण रेसकोर्सच्या जागेची मालकी मुंबई महानगरपालिकेला हवी आहे। मुंबई महानगरपालिकेच्या पत्रानंतर नगर विकास विभागाने रेसकोर्स हलवण्यासाठी पर्यायी जागांचा विचार सुरू केला। सुरुवातीला मुलुंड डम्पिंग ग्राउंडचा विचार करण्यात आला, नंतर पनवेलच्या खारघर आणि उरणमध्ये रेसकोर्स हलवण्यावरही चर्चा झाली, मात्र यावर कसलाही निर्णय झाला नाही। त्यामुळे
थीम पार्क खरंच महालक्ष्मी रेसकोर्स इथे होणार का? जर होणार असेल तर ते कधी होणार? रेसकोर्सची पर्यायी जागा नेमकी कुठली असणार? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि त्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या संबंधी बिल्डर ही जागा संपूर्ण जागा हडप करण्याचा बळकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी आरोप केलेला आहे. त्यामुळे राज्य सरकार या सगळ्यांची उत्तरं कधी देणार हे पाहावं लागेल. कॅमेरामॅन अजित कदमसह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.